म्हणजे चर्चा करायची नाही, राजकीय आरोप प्रत्यारोप केवळ विरोधक करताय असं तुमचं मत आहे. श्वेता, संसदेत चर्चा होऊन सर्वपक्षीय सहमतीनं कायदा मंजूर व्हावा याची काय भूमिका आहे? एनएसयूआयची काय भूमिका आहे? दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा की कायद्यावर नीट चर्चा व्हायच्या आधी हे काही झालेलं आहे त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ती जबाबदारी फक्त आता यांनी घेतली. शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्यात ती जबाबदारी घेतलेली नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्यात जबाबदारी घेतली. पूर्ण ऐकून घ्या. विलासराव देशमुखांनी काय परिस्थिती राजीनामा दिला हे तुम्हाला माहित असेल. कुठल्या काँग्रेसच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला मला सांगा. विलासराव देशमुखांनी कुठल्या परिस्थितीत राजीनामा दिला हे तुम्हाला माहित असेलच. आणि नाव सांगा मला. आणि दुसरा मत विलासराव देशमुख तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुम्हाला विलासराव देशमुख माहिती आहे कुठल्या परिस्थितीत राजीनामा दिला माहिती. पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा असा मला माझं कंप्लीट श्वेता, तुमचा दुसरा मुद्दा कंप्लीट करा. मला कंप्लीट करू द्या. आता मला तुमचं ऐकायलाच येत नाहीये तुम्ही काय म्हणताय. श्वेता, दुसरा मुद्दा वेळेची कमतरता आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जबाबदारी घेतली. दुसरा मुद्दा असा की तुम्ही हे सगळं जे म्हणताय की कायदा आला पाहिजे वगैरे वगैरे सगळं, पण मग आम्ही 2 महिने म्हणत होतो ना की चर्चा करूया, तेव्हा तुम्ही सगळे कुठे होतात? आज तुमच्या मनाला वाटतंय म्हणून तुम्हाला ही चर्चा करायची आहे. आणि शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिलेला नाही. शिक्षण मंत्र्यांनी असं म्हटलेलं नाही की मला वाईट वाटतंय माझ्या काळामध्ये हे सगळं झालं. त्यांनी असं म्हटलं की हे आंदोलन झालं त्याच्यात काहीतरी वाईट कृती घडू शकल्या असं म्हणून मी राजीनामा देतोय. त्यांनी हे सगळं आंदोलनावर ढकललंय. त्यांनी स्वतःची जबाबदारी म्हणून राजीनामा दिला नाही. त्या 23 मुलांसाठी त्यांनी राजीनामा दिलेला नाही हे लक्षात घ्या. त्यांनी पण काही जे काही जबाबदारी घेऊन अथर्व, श्वेता आणि वैभव थोडं थांबवतोय. नव्या शिक्षण मंत्र्यांची यावेळेला प्रतिक्रिया ते पाहूयात. 8,000 ಕೋಟಿ ಕಟ್ಟಿದೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಿಂದ 8,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. बरं, आलेली प्रतिक्रिया आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. श्वेता, तुमचा दुसरा मुद्दा देखील पूर्ण झालेला होता. वैभव, या विधेयकात विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा कितपत समावेश झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? मला पूर्णपणे असं वाटतं की मी आधी पण बोललो, हा कायदा पोकळ आहे आणि हे फक्त आता आंदोलन ज्या पद्धतीनं तीव्रता घेतलेली आहे आणि विरोधकांच्या तोंड बंद करण्यासाठीच्या जे पोकळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न, लिपापोती करण्याचं काम सरकार करत आहे. जर यामधून काहीच होणार नाहीये, या ज्या कोचिंग माफिया आहेत यांच्यावर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कंट्रोल येणार नाही आणि देशामध्ये असे पेपर लीक होणारच आहेत. मग सरकार कुणाची असो, कुठल्याही पक्षाची असो, जर खऱ्या अर्थानं सरकारला जे काही करायचं असेल तर त्यांनी एनटीए सारख्या एजन्सीला आधी बरखास्त केलं पाहिजे आणि राज्याच्या कडे त्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली पाहिजे, जेणेकरून ते राज्य पारदर्शकपणे त्या करू शकतील. आणि जे खाजगी कोचिंग आहेत, कॉर्पोरेट कोचिंग आहेत, याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सरकारनं कायदा केला पाहिजे. यांना जर या ठिकाणी कायदाच करायचा असेल तर कोचिंग क्लासला रेग्युलेट करण्याचा कायदा यांनी करावा ना. पण हे जे सरकार इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसेच कोचिंगवाल्यांकडून करणार असेल, घेणार असेल तर हे त्यांच्या विरोधात जाणार नाही. या देशातील शिक्षण क्षेत्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कॉर्पोरेटच्या घशात घालण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आज 18,000 पेक्षा जास्त सरकारी मराठी शाळा महाराष्ट्रातील बंद करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला. 419 गव्हर्नमेंट आयटीआय मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. 65,000 पेक्षा सरकारी शाळा कॉर्पोरेटच्या घशात घालण्याचा या सरकारनं निर्णय घेतलेला आहे. आणि शिक्षणाचं खाजगीकरण करणारी ही सरकार जर अशा पद्धतीची भाषा करत असेल तर हे काही योग्य नाही. लोकांना मूर्ख बनवण्याचा बरोबर आहे. आणि या एसएफची बाजू मला लक्षात आली. तिघं मान्यवरांसाठी जाता जाता एक शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे. एकेका वाक्यात मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. अथर्व, तुमच्यापासून सुरुवात करतो. या विधेयकामुळे भविष्यात पेपर फुटी पूर्णपणे थांबेल अशी हमी देता येईल का? 100% देता येईल. त्यामुळं अशा पद्धतीच्या कायद्यांची या देशाला गरज आहे. बरं, श्वेता, अनम्यूट कराल? नाही देता येणार, कारण की 2024ला ऑलरेडी कायदा आलाय. त्याची काहीच आता काय परिस्थिती झाली हे आपण बघतोय. त्याच्यामुळे बिलकुलच हमी देता येणार नाही जोपर्यंत कायदा पाळणारे लोक, कायदा चालवणारे लोक त्याचं ते सिरियसली घेत नाही, संवेदनशीलपणे या सगळ्या विषयाकडे बघत नाही. उगाच आंदोलन दडपायचंय म्हणून काहीतरी करणं, काहीतरी कृती करावी लागते, अशा पद्धतीने याच्याकडे बघत नाही तोपर्यंत. केरळमधल्या पेपर फुटीवर प्रश्न विचारा यांना. केरळमधल्या पेपर फुटीवर काय म्हणणं यांचं? श्वेता, थोडक्यात उत्तर काय म्हणणं यांचं? तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? श्वेता, आवाज येत असेल तर उत्तर द्या. केरळमधल्या पेपर फुटीची जबाबदारी घेणार का?
बिलकुल सगळ्या आम्ही असं म्हणतो एनएससीवायची भूमिका अशी आहे आम्हाला पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उभं राहायचं असेल तर आम्ही आमच्या पक्षाच्या विरोधातही जाऊ. बरं वैभव, एनएससीवाय म्हणून आम्ही अशी या भूमिका कायद्यामुळे पेपर फुटी थांबेल याची हमी मिळते का? आम्ही लाचार नाही वैभव. एका पक्षासाठी. या कायद्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक या ठिकाणी पडणार नाही, कारण मेन जे रूट कॉज आहे त्याच्यावर सरकार काम करताना दिसत नाही, फक्त या ठिकाणी राजकारण होताना दिसत आहे. तेव्हा मला असं वाटतं सरकारनं उचित पावलं उचलली पाहिजेत, एनटीए बरखास्त केला पाहिजे, नीटला रिजेक्ट केलं पाहिजे आणि कोचिंग जे हे आहे त्यांना रेग्युलेट करणारं ऍक्ट त्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि खाजगी कोचिंग माफिया हे मोठेगावकर सारखे नालायक लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारनं विधेयक आणलं पाहिजे. या ठिकाणी राजकारण करण्यात येऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या नावावर सुद्धा विद्यार्थी संघटनांनी राजकारण करू नये. या ठिकाणी जर आपण विद्यार्थी संघटना आहोत तर सर्वांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. पक्षाच्या दावणीला बांधून राहून या ठिकाणी एका पक्षाच्या इशारावर त्या ठिकाणी राहू नये असं मला वाटते. स्वतःची आयडेंटिटी, इंडिपेंडेंट आयडेंटिटी विद्यार्थी संघटनांनी दाखवली पाहिजे, हे या ठिकाणी मला सांगायचे आहे. नुसता फक्त राजकारण करून नाही, आपली सरकार असली की गप्प राहायचं, मूग गिळून बसायचं आणि दुसऱ्याची सरकार आली, काँग्रेसची सरकार आली की मात्र उवापोवा करायच्या, बंगालमध्ये हे करायचं. आता कुठे गेले बंगालमध्ये तुम्ही? आता कुठे गेली जगात? बरोबर आहे. विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते. अथर्व, श्वेता आणि वैभव, धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये काय सुरू आहे, तुम्ही ज्या ज्या संघटनांना बिलॉंग करतात त्यांच्या मनामध्ये त्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आलात त्यासाठी धन्यवाद. खरं तर एका बाजूला कायदे येतील आणि कायदे जातीलही, पण कायद्याच्या अंमलबजावणीचं, त्यातली सुधारणा विधेयक या संदर्भातल्या अंमलबजावणीचं काय, हा प्रश्न तरी देखील अनुत्तरित राहीलच. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज जे ते तहकूब करण्यात आलेलं आहे. उद्या तरी या सुधारणा विधेयकावरती चर्चा होते का, यावरती लोकशाही मराठीची देखील नजर अशीच राहील. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.